विष्णू कसबेसारख्या माणसाच्या नादी लागून किंवा कपिल सोर्देसारख्या माणसाच्या नादी लागून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण अजिबात युवकांनी करू नये. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेलं आहे, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. ह्या वाक्याचा जर मतितार्थ बघितला तर ह्या संपूर्ण जगाबद्दल मला बाबासाहेबांनी सांगून गेलेले आहे. चळवळीचा जर इतिहास बघितला तर बौद्ध बांधवाच्या बरोबरीने 70% बौद्ध बांधव जरी अग्रेसर चळवळीमध्ये सहभागी असला तर 30% का होईना मातंग समाज त्यांच्या खांद्याला खांदा लावून बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारा होता. अबकडचा जो वाद लागलेला आहे, ह्या वादामुळे आता मातंग समाज हा निरक्षर आहे, बऱ्यापैकी तो शिकलेला नाही. माझ्या माहितीनुसार मातंग समाजाची ही पहिली पिढी आहे की जी शिकत आहे आणि शिकलेली पिढी ही 100% बाबासाहेबाला स्वीकारत आहे, अण्णाभाऊला स्वीकारत आहे. त्यांना कुणीही भरकटवू शकत नाही. परंतु ज्याचं शिक्षण नाही, फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवरून जो ठरवतो की बाबासाहेब कोण, अण्णाभाऊ कोण, तो माणूस विध्वंसाचं राजकारण करत आहे, दोषाचं राजकारण करत आहे आणि दोन समाजात तेढ निर्माण करत आहे. महापुरुषावरती बोलण्याचं टाळावं व सोशल मीडियावरती जे वाईट बोलल त्याच्यावरती जागोजाग त्यांच्या आयडिया बॅन करण्यात याव्या, त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रारी दाखल करण्यात याव्या आणि त्यांचे अकाउंट बंद करण्यात यावी आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जय भीम, जय लहुजी. मी सामाजिक कार्यकर्ता राहुल कसबे, मोहोळ तालुका. या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण या विषयामध्ये संपूर्ण राज्यामध्ये अतिशय प्रचंड गदारोळ माजलेला आहे. एकीकडे जो बौद्ध समाज आणि मातंग समाज खांद्याला खांदा लावून एकमेकावर अन्याय झाला, एकमेकाची सुखदुःख असतील त्याच्यामध्ये तो मिळून राहत होता, तो समाज काही ठराविक टाळक्यामुळे या ठिकाणी एकमेकाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात शत्रू झालेला आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मराठवाडा नामांतराचा मोठा लढा जवळपास 16 वर्ष चालला आणि यामध्ये मातंग बांधवांची देखील मोठी भूमिका राहिली. पोचराम कांबळेसारखे मातंग बांधवांनी आपलं बलिदान देखील दिलं. परंतु आता अलीकडच्या उपवर्गीकरणामुळे या दोन्ही समाजात आता वाद निर्माण होताना दिसतो. तर हा बंधुभाव जोपासण्यासाठी काय करावं वाटतं? सुरुवातीला मातंग समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की राजू थाटे आणि कपिल सरोदे हे जे दोन व्यक्ती आहेत, ज्यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल आपण बघितलं, अतिशय प्रक्षोभक वक्तव्य आणि साधारणतः ही जी लोक आहेत ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे यांचं नाव घेऊन आता आरक्षण अबकडीची मागणी करणारी कोण आहेत, विष्णू कसबे असतील, सचिन साठे असतील किंवा आणखीन कोण मातंग समाजाचे नेते असतील किंवा आरक्षणाच्या संदर्भात बौद्ध समाजावर खालच्या पातळीवर बोलणारी ही लोक आहेत. ह्या लोकांना जरी खालच्या पातळीवर राजू थाटे किंवा कपिल सरोदे बोलले असते तरी काही त्यात चुकीचं वाटलं नसतं, कारण का ते तिकडून बोलतात, हे इकडून बोलतात. परंतु ह्या लोकांनी त्यांच्यावर न बोलता अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद साळवे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जे काही समाजविघातक शक्ती आहेत त्या शक्ती ह्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं, त्यांच्या न्यूज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा असेल, टी व्हीचा असेल प्रभावीपणे वापर करत आहेत. त्याच्यामुळे मातंग आणि बौद्ध याच्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण होत आहे. तर मातंग समाजाने प्रथमतः समजून घेतलं पाहिजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेलं आहे, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. ह्या वाक्याचा जर मतितार्थ बघितला तर ह्या संपूर्ण जगाबद्दल मला बाबासाहेबांनी सांगून गेलेले आहेत. हे मातंग समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. आपला पोचराम कांबळे असेल, ज्यावेळेस मराठवाडा नामांतर चळवळ चालू होती त्यावेळेस बाबासाहेबाचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं म्हणून पोचराम कांबळेला जिवंत जाळण्यात आलं. तो मातंग समाजाचा होता, तरी तो पोचराम कांबळे मरत असताना सुद्धा जय भीम म्हणत तो त्या ठिकाणी त्याने आपला प्राण सोडला. परंतु तोंडातील जय भीम त्यानं बंद केला नाही. तसेच शरद पाटोळे ज्यांनी आत्मदहन केलं तोही मातंग समाजाचा होता. आणि चळवळीचा जर इतिहास बघितला तर बौद्ध बांधवाच्या बरोबरीने 70% बौद्ध बांधव जरी अग्रेसर चळवळीमध्ये सहभागी असला तर 30% का होईना मातंग समाज त्यांच्या खांद्याला खांदा लावून बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारा होता. त्याच्यामुळं त्या लोकांचाही आदर्श घ्यावा. विष्णू कसबेसारख्या माणसाच्या नादी लागून किंवा कपिल सोर्देसारख्या माणसाच्या नादी लागून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण अजिबात युवकांनी करू नये असे मला वाटते. आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यात देखील कसबे तडोळे असेल किंवा सोलापूर शहरात देखील महामार्ग वतनदार परिषद झाली होती आणि या परिषदेला मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजातील
बांधव देखील उपस्थित होते. परंतु अलीकडच्या काळात हे जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता गावगाड्यात काय परिणाम दिसतोय? सोलापूरचा तुम्ही उल्लेख केला तर त्या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी सांगेन, मूळ गाव अर्जुनसोंड असलेले किरवण्णा जाधव हे बाबासाहेबांचे सहकारी म्हणून त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये काम केलेलं आहे आणि समता सैनिक दलाचे मला वाटते संस्थापक अध्यक्ष आहे सोलापूरमधले हे किरवण्णा जाधव आहेत. तर ते मातंग समाजाचे होते आणि मला विचार करा, गेल्या 70 वर्षाचा काळ बघा, त्याच्या टायमाला ते किरवण्णा जाधव हे बौद्ध विचाराचे होते, बाबासाहेबांचे अनुयायी होते. मग तेव्हापासून आतापर्यंत मातंग समाज हा बौद्ध समाज दोन्ही समाज हे मिळून एकत्र नांदत होते. परंतु आता अबकडचा जो वाद लागलेला आहे ह्या वादामुळे आता मातंग समाज हा निरक्षर आहे, बऱ्यापैकी तो शिकलेला नाही. माझ्या माहितीनुसार मातंग समाजाची ही पहिली पिढी आहे की जी शिकत आहे आणि शिकलेली पिढी ही 100% बाबासाहेबाला स्वीकारत आहे, अण्णाभाऊला स्वीकारत आहेत. त्यांना कुणीही भरकटवू शकत नाही. परंतु ज्याचं शिक्षण नाही, फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवरून जो ठरवतो की बाबासाहेब कोण, अण्णाभाऊ कोण, तो माणूस विध्वंसाचं राजकारण करत आहे, दोषाचं राजकारण करत आहे आणि दोन समाजात तेढ निर्माण करत आहे. सोशल मीडियावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजाचे जे बांधव आहेत ते आमनेसामने येताना दिसतात. द्वेष भावना एकमेकाविरुद्ध दिसते. तर या सोशल मीडियावर कडे कसं पाहताय आणि काय भूमिका घ्याल? आता मला असं वाटतं की सोशल मीडियामधून जे कोणी बोलतं, वाईट बोलतं, जे वाईट बोलतं त्याला डायरेक्ट तुम्ही शिव्या दिल्या तरी मला काही वाटणार नाही. समजा मातंग समाजाचं नाव घेऊन जरी कोणी बाबासाहेबांवर बोलत असेल, बौद्ध बांधवांना टार्गेट करत असेल तर त्याला व्यक्तिगत शिव्या दिल्या तरी काय वाटणार नाही. किंवा मी बौद्ध आहे असं सांगून राजू थाटे किंवा कपिल सर्वसारखे लोक जरी काय बोलत असतील तर त्यालासुद्धा मातंग बांधवांनी शिव्या दिल्या तरी काही वाटणार नाही. परंतु यांच्या दोघांच्या बोलण्यामुळे कुणीही, बाबासाहेब हे सूर्य आहेत आपल्यासाठी, सूर्य प्रकाश देतो आणि प्रकाशाशिवाय काही होत नाही. त्यामुळं बाबासाहेबावरती शिंतोडे उडवण्याचा कुठल्याही मातंग बांधवांनी कुठेही प्रयत्न करू नये. तसेच बौद्ध बांधवांनीही, तुम्हाला जे बौद्धांच्या विरोधात बोलतात त्यांना तुम्ही काही वाईट कमेंट करा चालेल, परंतु लहुजी वस्ताद साळवे किंवा अण्णाभाऊ साठे यांच्यावरती सोशल मीडियावरती कुठेही वाईट कमेंट करू नका. कारण का, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे भीमसैनिक होते, भीम अनुयायी होते. लहुजी वस्ताद साळवे महात्मा फुलेंचे गुरु सहकारी होते. त्यामुळे या लोकांनी कुठं अबकडीची मागणी केली आहे का, किंवा या लोकांनी दोन समाजामध्ये फूट निर्माण व्हावे असे कुठं लिखाण केले आहे का? त्याच्यामुळे ह्या महापुरुषावरती बोलण्याचं टाळावं व सोशल मीडियावरती जे वाईट बोलल त्याच्यावरती जागोजाग त्यांच्या आयडिया बॅन करण्यात याव्या, त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रारी दाखल करण्यात याव्या आणि त्यांचे अकाउंट बंद करण्यात यावी आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मग यावेळेस हे सर्व थांबलं जाईल असं मला वाटतं.